विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 2 इयत्ता 9वी प्रकरण पहिलं भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय. सराव संच 1.2 आपण सोडवतोय. त्यातला प्रश्न 5वा आपण सोडतोय. 4 उदाहरणं आपण आकृतीवरून सोडलेली आहेत. 5वं आहे, आर हा आरंभबिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी लिहा. आर हा आरंभबिंदू असलेला विरुद्ध किरण, एक डावीकडचा किरण आर एस किंवा किरण आर टी आणि किरण आर पी किंवा किरण आर क्यू ह्या विरुद्ध किरणाच्या जोड्या आहेत. या ठिकाणी आर हा आरंभबिंदू असलेल्या विरुद्ध किरणाची जोडी किरण आर टी, किरण आर क्यू किंवा किरण आर एस आणि किरण आर पी या विरुद्ध किरणाच्या जोड्या आहेत. ओके. त्यानंतर 6वा आहे, यस आरंभबिंदू असलेले कोणतेही 2 किरण लिहा. पहा, यस आरंभबिंदू असलेले कोणतेही 2 किरण, किरण एस आर आणि किरण एस टी किंवा किरण एस पी, किरण एस टी. यस हा आरंभबिंदू असलेले हे 2 किरण आपण सांगू शकतोय. त्यानंतर 7वा आहे, किरण एस पी आणि किरण एस टी यांचा छेदसंच लिहा. किरण एस पी आणि किरण एस टी, किरण एस पी आणि किरण एस टी यांचा छेदसंच हा बिंदू एस आहे. ओके. पहा, एस टी आणि एस पी म्हणजे एस हा सामायिक बिंदू आहे, त्यामुळे त्यांचा छेदसंच दोघांचे सामायिकमध्ये असणारा एस हा बिंदू आहे. ओके. सब क्वेश्चन 5 इज राईट द पॉइंट पेअर ऑफ ऑपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट आर. रे आर पी अँड रे आर एस, रे आर पी अँड रे आर एस is the pair of opposite rays with common endpoint R. 6th sub question is, write any 2 rays with common endpoint S. Ray SR and ray ST. Ray SR and ray ST are 2 rays with common endpoint S. Okay. Sub question 7th is, write the intersection set of ray SP and ray ST. The intersection of ray SP and ray ST is a point S. ओके. प्रश्न 6वा आहे, खालील आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. आन्सर द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ द फिगर गिवन बिलो. या ठिकाणी ही आकृती आहे. एचा निर्देशक 0 आहे, बीचा 2 आहे, सीचा 4 आहे, डीचा 6 आहे, पीचा -2 आहे, क्यूचा -4 आहे आणि आरचा -6 आहे. यामधले निर्देशक आहेच. या ठिकाणी 3 आहे बी आणि सीच्या मध्ये, सी आणि डीच्या मध्ये फी आहे. बी आणि सीच्या मधला निर्देशक 3, फीचा निर्देशक 5 आहे. या ठिकाणी पी आणि क्यू यांच्या मधला निर्देशक एल आहे, -3 आहे. क्यू आणि आर यांच्या मधला निर्देशक यू आहे, त्याचा यू बिंदू त्याचा निर्देशक या ठिकाणी -5 आहे. एल बिंदूचा निर्देशक -3 आहे. सी बिंदूचा निर्देशक 4, फी बिंदूचा निर्देशक 5 आहे. प्रश्न पहिला आहे, बिंदू बी पासून समदूर असणारे बिंदू कोणते? स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी. या ठिकाणी बी बिंदूपासून पहा, सी बिंदू आणि ए बिंदू समान अंतरावर आहे. 1 आणि 2 एकक अंतरावर सी बिंदू आहे बी बिंदूपासून आणि ए बिंदू सुद्धा 2 एकक अंतरावर आहे. याशिवाय डी बिंदू 1, 2, 3, 4 एकक अंतरावर आहे बी बिंदूपासून. 1, 2, 3, 4 बी बिंदूपासून डावीकडं 1, 2, 3, 4 पी बिंदू सुद्धा समान अंतरावर आहे. बिंदू पी आणि बिंदू डी हे सुद्धा बिंदू बी बिंदूपासून समदूर आहेत. ओके. सब क्वेश्चन फर्स्ट इट, सेट द पॉइंट विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट बी. पॉइंट सी अँड पॉइंट ए आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी, और point D and point P are equidistant from point B. दुसरा उपप्रश्न आहे, बिंदू Q पासून समदूर असणाऱ्या बिंदूंची एक जोडी लिहा. राईट द पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट Q. या ठिकाणी पॉइंट L अँड पॉइंट U, बिंदू L आणि बिंदू U, बिंदू L आणि बिंदू U Q बिंदूपासून एकक अंतरावर आहेत. या ठिकाणी ही जोडी आहे बिंदू यू आणि बिंदू एल क्यू पासून एकक अंतरावर असणारी एक जोडी. त्याच पद्धतीने बिंदू पी हा क्यू पासून 2 एकक अंतरावर आहे. त्याच पद्धतीनं बिंदू आर सुद्धा 1 आणि 2 एकक अंतरावरती आहे. दुसरी जोडी बिंदू पी आणि आर ची आहे क्यू बिंदूपासून समदूर असणारी. ओके.
Here point L and point U is the pair of points equidistant from point Q, and as a both of points are at a distance of 1 unit from point Q. Okay. Also point P and point R is the pair of points equidistant from point Q, as both of the points are at a distance of 1 and 2 unit, 1 and 2 unit. Okay, 1 2 units from point Q. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करावा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करावे. धन्यवाद.